नमस्कार. नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो हिंगोलीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत सिनियर इंजिनियर अतुल जोशी सर. सिनियर इंजिनियर म्हणण्याचं दुसरं कारण असं आहे कारण त्यांना 30 वर्षांचा अनुभव या क्षेत्रातला आहे. त्यामुळे एका दृष्टीनं खरंच सिनियर व्यक्तिमत्व माझ्यासोबत आहे. आणि जेव्हा 30 वर्षांचा अनुभव एखाद्या व्यक्तीला एखाद्या क्षेत्रातला असतो तेव्हा हा प्रवास एक वेगळा असतो. त्यांना आलेले अनुभव, त्यांनी केलेल्या साईट्स आणि ते स्वतः रेसिडेन्शियल, कमर्शियल, गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट्स अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर सुद्धा कामं करत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून तेवढेच अनुभव ऐकणं ही एक वेगळी संधी असणार आहे. सो आता जास्त वेळ न दवडता आपण थेट गप्पांना सुरुवात करूया. स्वागत आहे तुमचं बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार. आणि आपण गप्पांना अशी सुरुवात करूया की तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी साधारणपणे कशी होती, म्हणजे शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं, आणि 30 वर्षांपूर्वी जेव्हा सिव्हिल इंजिनियर व्हायचं असं एक स्वप्न ठेवलं असेल तर त्याच्या मागची प्रेरणा किंवा प्रेरणास्थान कोण होतं ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की मी पण सिव्हिल इंजिनियर बनेल? काय सांगा? सुरुवातीला तर गव्हर्नमेंट टेक्निकल इन्स्टिट्यूट मधून केलं होतं. त्यानंतर मग एक जिल्हा परिषद मध्ये थोडासा एक जॉब मिळाला होता टेम्पररी. तर मग त्यामध्ये ते सगळं बघण्यात आलं. तिथून थोडा इंटरेस्ट क्रिएट झाला याच्यामध्ये. मिनवाईल मग एक महाशब्द आर्किटेक्ट होते, त्यांच्यासोबत काम करता करता या फील्डमध्ये केव्हा आलो ते कळलंच नाही. वा, व्हेरी गुड. पण आता दुसरं काही तुम्हाला मनात होतं की दुसरं काहीतरी बनायचंय का? असं वाटलं? नाही, असं काही ठरवलं नव्हतं. बरोबर आहे. झाला, आलो या फील्डमध्ये. आज इतके वर्ष झालेत करतोय तेच. कारण तेव्हा माझ्या मते 25-30 वर्षांपूर्वी ट्रेंड असा होता की मित्र जिकडे जातील तिकडे आपण पण जायचं. नाही, असं काही नव्हतं ठरवलेलं. बरं, ठीक आहे. आणि दुसरा एक आणखीन एक प्रवासाचा टप्पा मला महत्वाचा विचारायचा आहे, तो म्हणजे जो प्रत्येक सिव्हिल इंजिनियरच्या आयुष्यात असतो, म्हणजे जेव्हा आपण डिग्री कंप्लीट करतो, कुठेतरी पहिलं प्रॅक्टिस करतो. तुम्ही जाता सांगितलं महाशब्द सरांकडे आपण पहिले काही वर्ष गेला आणि नंतर स्वतःची कन्सल्टन्सी सुरू केली. तर स्वतःची कन्सल्टन्सी सुरू केल्यानंतरचा जो पहिला प्रोजेक्ट आपण घेतो त्याचा एक अनुभव वेगळा असतो, त्याची आठवण एक वेगळी असते. हो. तर ती काय होती जरा आम्हाला सांगा. मी जसं महाशब्द आर्किटेक्ट त्यांच्यासोबत काम करत होतो, त्यांनी माझं वर्किंग बघून त्यांनी एक प्रोजेक्ट दिला करायला मला. तो प्रोजेक्ट जास्त फास्ट, एकदम स्पीडीली कम्प्लीट केला मी तो. तेव्हापासून मग थोडासा प्रवास सुरू झाला. वा वा वा. सो आता काही तांत्रिक मुद्द्यांकडे येऊया. आता इतके वर्ष तुम्ही काम करताय. महत्वाचं म्हणजे आपण जसं गप्पांमध्ये सुरुवातीला म्हणलो की काही वर्ष तुम्ही अकोल्यात काम केलंय, आता तुम्ही हिंगोलीत काम करताय. या सगळ्या प्रवासात तुम्ही एक गोष्ट बघितली असेल ती म्हणजे ही लेबर ओरिएंटेड इंडस्ट्री, कामगार याचा कायमच केंद्रस्थानी राहिलाय कन्स्ट्रक्शन मध्ये. तर अकुशल कामगार बरोबर काम करणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं, आणि त्याच्यातनं काय धोके संभवतात किंवा तुम्ही ती एकंदर परिस्थिती कशी हाताळता, काय सांगा? शक्यतो ते अवॉइडच करतो अकुशल असल्यास, कारण ते फार डोकेदुखी होती ती. विनाकारणची जबाबदारी राहते ती. बरोबर. तर ते अवॉइडच करतो शक्यतो. पण मग अवॉइड केलं तरी समजा जे काही असतील तेव्हा असं काहीतरी दुर्घटना घडली किंवा घडता राहिली आणि तुम्ही तिथे वेळेत पोहोचला, असं तर कधी झालं नाही. बरोबर. त्या सगळ्या प्रिकॉशन घेऊनच काम करण्याचा प्रयत्न करतो आम्ही. बरोबर. ज्याप्रमाणे हे क्षेत्र मागच्या 25-30 वर्षात बदलतंय, तुम्ही बघितलंय स्वतः, त्याप्रमाणे तुम्ही आणखीन एक गोष्ट बघितली असेल ते म्हणजे यातलं तंत्रज्ञान सुद्धा बदलतंय. बहुतेक तुम्ही जेव्हा 25-30 वर्षांपूर्वी पहिला प्लॅन काढला असेल तो कागद आणि पेन्सिल घेऊन काढला असेल, आज तर सॉफ्टवेअरच्या मदतीने सगळं होतं. तर या तंत्रज्ञानाची मदत आता तुम्हाला रोजच्या आयुष्यात कशी होते, म्हणजे सॉफ्टवेअर म्हणून पण आणि मशिनरी म्हणून पण? कामाची गती वाढली आणि क्वालिटी जी आहे ती सुधारली सगळी. बरोबर. आता स्पीड वाढली. कसं तुम्हाला छानपणे तंत्रज्ञानाची मदत होते या सगळ्यात? तेच, स्पीड वाढली कामाची. बरोबर. लेबर थोडस कमी लागतो थोडासा, पण लागतोच, पण कमी लागतो. पण कुठली सॉफ्टवेअर वापरता किंवा कुठली मशिनरी आता काही वेगळं वापरता? सॉफ्टवेअर तर सध्या फक्त ड्रॉइंग करता ऑटोकॅड, बाकी मग 3D मॅक्स वगैरे 3D करता वगैरे. पण तुम्ही शिकलाय यातलं काही? पण आता पण शिकलाल लेटेस्ट मध्ये? नंतर मग पुढच्या आयुष्यात काम पडलं, कारण काळासोबत राहायचं तर शिकावं तर लागेलच. क्या बात आहे. म्हणून दुसरं सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये आणखीन एक महत्वाचा असतो तो म्हणजे प्लॅन. कारण प्लॅन शिवाय तुम्ही पुढे कन्स्ट्रक्शनला सुरुवातच करू शकणार नाही. तर प्लॅन या स्टेजचं महत्व तुमच्या नजरेतून काय सांगाल, आणि तुम्ही प्लॅनवर कसं काम करता? आधी मुळात ती जी रिक्वायरमेंट आहे कस्टमरची, ती रिक्वायरमेंट बघून आणि प्लॉटची साईज बघून, त्यांचं कुटुंब काय किती आहेत पर्सन, त्या हिशोबाने थोडस करावं लागतं. प्लॅनवर तुम्ही काम करता. बरं. दुसरं, तुम्ही रेसिडेन्शियल मध्ये आता बरंच काम केलेलं आहे वर्ष, तर तुम्ही एक वाक्य किंवा एक डायलॉग कस्टमरकडनं कायम ऐकला असेल, ते म्हणजे आमचं बजेट थोडं कमी आहे
आणि आम्हाला एवढ्याच पैशात थोडं बसवून द्या वगैरे. आणि एक इंजिनियर म्हणून तुम्हाला वाटत असतं की आपण कायम दर्जेदार बांधकाम करावं, जेणेकरून आपल्याला ती साईट पूर्ण झाली की तीच बघून आपल्याला दुसरी साईट पण मिळेल. आमचं म्हणणं नेहमी असं असतं की क्वालिटी मेंटेन झालीच पाहिजे. बरोबर. बजेट कमी आहे तर बाकीच्या ज्या वस्तू आहेत, काही जसं लक्झरी ज्या काही वस्तू आहेत त्या थोड्याशा ऍडजस्ट करायच्या, ते ओके. नंतर करा, बजेट मेंटेन झाल्यावर करा वगैरे. तर त्यातल्याच काही महत्वाच्या टिप्स देऊ शकाल का तुम्ही जाता जाता, की कसं हे बजेट आणि क्वालिटी दोन्ही कॉम्प्रोमाइज न करता कसं नाही, काम करायचं? स्ट्रक्चर हा जो विषय आहे बिल्डिंगचा, त्याच्यामध्ये तर क्वालिटी कॉम्प्रोमाइज करताच येत नाही. हम्म. पहिला विषय करायला नाही पाहिजे. आणि दुसरं, बाकी जे फिक्स्चर आहेत नंतरचे इंटिरियरचे जे पार्ट आहेत त्याच्यामध्ये थोडंसं बचत करू शकता, बरोबर. काही नंतर करू शकता, काही कामं असं अच्छा. ऍडजस्ट करता येतं. पुढचा प्रश्न एका वेगळ्या अर्थानं तो आहे, कारण त्याची पार्श्वभूमी आधी तुम्हाला सांगतो. ते म्हणजे तुम्ही आता 25 वर्ष काम करत आहे या फील्डमध्ये आणि अतिशय या क्षेत्रातले सुद्धा तसे सिनियर व्यक्ती आहात आणि अर्थात हिंगोली जिल्ह्यातले पण तुम्ही रहिवासी आहात. म्हणून हिंगोली जिल्ह्याचा जर सर्वांगीण विकास आपल्याला पुढच्या 10-15 वर्षात करायचा असेल आणि पुण्या मुंबईच्या तुलनेत त्याला पुढे न्यायचं असेल, तर एक इंजिनियर म्हणून तुम्हाला काय वाटतं, कुठल्या क्षेत्रांवर आता काम केलं पाहिजे तर तो विकास पुढच्या 10-15 वर्षात दिसेल? अशी कुठली क्षेत्र आहेत, सेगमेंट आहेत किंवा सेक्टर आहेत? इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे चांगलं. इंडस्ट्रियल काय डेव्हलपमेंट झालं तर त्या शहराची प्रगती होईल. इन्फ्रास्ट्रक्चर आणि इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या. महत्त्वाचं. पण मग शासनानं कशी पावलं उचलली पाहिजेत जर हे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट आणि इन्फ्रास्ट्रक्चरवर काम करायचं असेल तर? शासनाने पाण्याची व्यवस्था, जे काही आता हा जो ड्राय डिस्ट्रिक्ट आहे, पाण्याचं फार शॉर्ट आहे या भागामध्ये, तर या सगळ्या सुविधा शासनाने मेंटेन करायला पाहिजेत. बरोबर. दुसरं, या क्षेत्रात आता जी नवीन तरुण मुलं येतात, इंजिनियर्स येतात, ज्यांचं पहिलं पाऊल आता या क्षेत्रात टाकले, जसं तुम्ही 30 वर्षांपूर्वी टाकलेलं, तसं जेव्हा टाकतात तर त्यांना एक वडीलधारी व्यक्ती म्हणून पण किंवा सिनियर म्हणून पण, तर काय सल्ला द्याल तुम्ही या क्षेत्रात येण्यापूर्वी, किंवा काय यशाचा गुरुमंत्र काय द्याल? नाही, आजची पिढी स्ट्रॉंग आहे, चांगली मेहनती आहे. आता प्रत्येकाचं आपापल्या याच्यावरती आहे, कोण किती मेहनत करतो, काय करतो. पण त्यांना काय काय झालं? सल्ला काय द्याल तुम्ही त्यांना, सल्ला जर- देण्यापेक्षा किंवा तर गुरुमंत्र नाही आहे. काहीतरी द्याल की हे सल्ला- केलं तर तुम्ही यशस्वी व्हाल या फील्डमध्ये, असं काही सांगू सल्ला शकाल? देण्यासारखं तर नाही काही. प्रत्येकाला आपापलं स्किल वापरून आपापली मेहनत तुम्ही जितकी कराल तितकं तुम्हाला मिळेल. बरोबर. दुसरं काहीच नाही आहे. नंतर या एवढ्या वर्षांमध्ये आता तुम्ही शेकडो साईट्स केल्या असतील, तर त्याच्यामध्ये एकच साईट अशी निवडायची झाली की जी एक आयकॉनिक प्रोजेक्ट आपण ज्याला म्हणू, काहीतरी वेगळा होता, हटके होता, किंवा ते काम करताना समाधान, आनंद वेगळा मिळाला, तर त्या प्रोजेक्ट बद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. अकोल्यामध्ये मी एक प्रोजेक्ट केला होता. चौधरी म्हणून होतं त्यांचं. पुण्यावरून एक ड्रॉइंग बोलावलं होतं. ड्रॉइंग मी केलेलं नव्हतं, पण तो प्रोजेक्ट मी केला होता. रेसिडेन्शियल प्रोजेक्ट होता, सुंदर होता. काय स्पेशालिटी होती त्यामध्ये? स्पेशलिटी सांगायची झालं तर त्याचं जे जनरली जो पॅटर्न आहे घराचा, त्याच्या अत्यंत वेगळा होता तो पॅटर्न. लेव्हल डिफरन्सेस भरपूर होते त्याच्यामध्ये, प्रत्येक रूममध्ये सगळ्या गोष्टी होत्या. आता इतकं डिटेल सांगणं ठीक नाही. अच्छा, बरं, ठीक आहे. दुसरं एखादा असा प्रोजेक्ट आठवतोय का की जो करताना काहीतरी अडचणी आल्या, समस्या आल्या, आव्हानं आली, आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केली? ते येतच असतात प्रत्येक गोष्ट, प्रत्येक कामामध्ये. बरोबर. ते सॉल्व्ह करत करतच पुढे जायचं पण असतं. एखादा असा प्रसंग काय, ह्या बिल्ड आयकॉन हा प्लॅटफॉर्म याच्यासाठी आहे की तुम्हाला जी अडचणी, आव्हानं आली, आता ही जी पुढची मुलं ऐकतायत, हा इंटरव्ह्यू बघतील, तर त्यांना त्यातनं काहीतरी शिकायला मिळेल, आणि त्यांना जर आव्हान आलं तर अशा वेळेला काय करायला पाहिजे? अडचण न येता काम होऊच शकत नाही. बरोबर. अडचणी असतातच, ते बरोबर. सॉल्व्ह करत जायचं आणि पुढे जायचं. हो, पण दुसरं एखादा काहीच असा नाही. प्रसंग काही सांगता येईल? नाही, आता हे रोजच्या रुटीन मधले, आता काय किती एखादा सांगायचं आणि काय नैसर्गिक नाही. काहीतरी आपत्ती आली असेल, कधी कामगारांची आली असेल, कधी नाही, हे technology ची तर आली हे असेल. होणारच. कामगारांच्या तर असतातच, नैसर्गिक असतातच, हम्म, हम्म. ते चालणारच. ते सॉल्व्ह करत बरोबर. करत पण पुढे असा एखादा जायचं. प्रसंग असा नाही. आठवत नाहीये. बरं, ठीक आहे. दुसरं, तुम्ही कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील हा अतिशय महत्वाचा पार्ट असतो, तर स्टील निवडताना तुम्ही त्याचे काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील आपण वापरलं पाहिजे? ISI मार्क वापरायला सांगतो युजली. बरं, तेच एक फक्त मोठं पॅरामीटर आहे. तेच एक पॅरामीटर ठेवून सांगतो. आणि आयकॉन स्टील तुम्ही आजवर वापरले का कधी कुठल्या याच्यामध्ये? हो, आणि तुमचा अनुभव कसा होता, प्रॉडक्ट म्हणून पण आणि सर्व्हिस म्हणून पण? ते चांगला आहे, बेस्ट आहे, काय प्रॉब्लेम नाही.
सो हे होते इंजिनियर अतुल जोशी सर, आणि त्यांनी अतिशय मोजक्या पण महत्त्वाच्या शब्दामध्ये आपला 30 वर्षांचा प्रवास उलगडला. मला माहिती आहे की कारण 30 वर्षांचा जेव्हा प्रवास एखाद्याचा असतो तो काही असा मिनिटांमध्ये सांगणं फार अवघड असतं, पण तरी त्यांनी फार महत्त्वाच्या शब्दांमध्ये हे सांगितलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या क्षेत्रात जे नवीन सिव्हिल इंजिनियर्स येतात, पहिलं पाऊल ठेवतात, त्यांना हाच महत्त्वाचा सल्ला होता, ते म्हणजे कष्टाला पर्याय नाही. आणि ते हे फील्डच असं आहे की जिथं ऑफिसमध्ये बसून काही होत नाही, तुम्हाला साईटवर उतरूनच हे कष्ट करावे लागतील. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही आलात, आमच्याशी इतक्या मनमोकळेपणाने गप्पा मारल्यात. येणाऱ्या भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत, याच आयकॉन स्टीलतर्फे मनपूर्वक शुभेच्छा.